मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। शाल आणि पुष्पगुच्छ देऊन अगदी पांडुरंगजी देशमुख यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय, जो कि छक्का मारेगा। त्यानंतर बाबू झोरे यांचा देखील या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करण्यात येईल। नारायण यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते बाबू झोरे यांचा देखील या मुख्य व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करायचा आहे। कट करायचा होता बॉल विनायक देशमुख यांच्याकडनं 3 चेंडूला 3 षटकार जर ठोकले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज। चला मॅचला झाली सुरुवात। एका साइडने आपण चौकारा ट्रिगर देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल। गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक तळत असताना अनिकेतला आपण पाहतोय समोर फलंदाज मोहन पारधी, कर्जत टेनिस क्रिकेट मधला डॉन मोहन पारधी स्ट्राइक इनला। अतिरिक्त उसळी घेतलेला चेंडू, फलंदाज बीट झालेत, अगदी 23 सर्रार चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली आणि त्या उसळीवरती हा फलंदाज बीट झाला। अनिकेतच्या माध्यमातून चांगल्या चेंडूची फेकी आपल्याला पाहायला मिळते। नाणेफेक जिंकले कुंभलवाडी टीमने आणि प्रथमतः मात्र फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। या वेळचा खरा फटका, अगदी दुधारी तलवारचा वापर। कटी तो सामने वालों की गर्दन नहीं तो अपनी तलवार, और अपनी गर्दन कटने में देर नहीं लगती है। हा चेंडू जर निर्धाव फेकला तर मात्र नितीन पवार यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल। 3 चेंडू लगातारचे निर्धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अनिकेत देशमुख यांच्याकडनं 3 चौकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज। हा चेंडू देखील डॉट आलाय। लगातारची 4था चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय। मोहन पारधी सारख्या फलंदाजाला इथून मात्र रोखून धरलंय, बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। इथे मात्र आखोटापाचा बॉल होता, फुल करण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी शॉट खेळत असताना मोहन पारधी सारखा फलंदाज साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा झाला आहे। स्वप्नील देशमुख यांच्या माध्यमातून, विवेक देशमुख यांच्या माध्यमातून ते जमा झाला आहे। 5 चेंडू लगातारचे निर्धाव। बालचंद्र पारधी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले आहेत। हा फटका चांगला आहे, कव्हरच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हर्स केलाय। क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात परंतु चेंडू मात्र थांबणार नाहीये, सरळ निघून चाललाय सीमारेषे पलीकडे। पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला। 4 धावा फलकावरती जोडल्या जातील 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये। DJ Sidoy Remix Salboni
मिळाली आणि भालचंद्र पारधी मात्र अगदी निराश पावलाने परतीचा प्रवास करत असताना आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. इथून देऊया डीजे. योगेश नवीन फलंदाज कुंभलवाडी टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. अगदी खराब स्थिती आहे. 2 बाद 5 धावा फलकावरती आपण पाहू शकाल टीम कुंभलवाडी टीमच्या. यावेळेस देखील पंचांकडे अपील आणि इथून पंचांनी सांगितलंय की हा फलंदाज देखील बाद असेल. 3 बाद 5 धावा फलकावरती आपण पाहू शकाल. अगदी समोर चेंडू कट करायचा होता. बाटला पाहायला मिळते. हा फटका चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केला आहे. 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडू कॅरी केला जाईल आणि एक धाव एकवटली जाईल. अगदी खूप उशिराने ही धाव आपल्याला पाहायला मिळते. अगदी कासवाच्या गतीने जर आपण पाहिलं तर कुंभलवाडी टीम पुढे सरकत असताना 6 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. परंतु सलामीला आलेला प्रकाश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्याकडनं आशा आणि अपेक्षा आहेत आणि तो मात्र इथे महत्वाच्या क्षणी चौकार ठोकत असताना मेडल आणि व्यासपीठामध्ये या स्थान व्हायचं आहे. स्वप्नील देशमुख आणि तुषार देशमुख यायचं आहे प्लीज यायचं आहे. इथं एक धाव जोडली जाईल आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 11 धावा फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. प्रकाश पारधी मैदानाच्या आतमध्ये थांबल्या आहेत, ज्याच्या बॅटमधनं एक चौकार देखील आपण पाहिला आहे. त्याच प्रकाश पारधीला आता या अंतिम षटकामध्ये 10 ते 15 धावा करावा लागतील, कारण या मैदानावरती सहसा धावा होत नाहीयेत. या बबलू या आपण सुद्धा जॉईंट व्हायचं आहे. ओके बरोबर आहे. आम्ही पाहतोय बबलू इथं आलाय तर या बबलू पाहतोय त्याला 2 गोष्टी काहीतरी बोलायला पाहिजेत. पाहतोय आम्ही त्याला बबलू आलाय इथं आलाय. 5 रात्रीमध्ये त्यांचा आवाज नक्कीच आपण आमदार चषक वर्णेच्या माध्यमातून ऐकलात आणि आज सुद्धा आपण जॉईंट व्हायचं आहे. हो बरोबर आहे. आम्ही त्याला पाहतोय बबलू इथं आलाय तर त्याने 2 गोष्टी काहीतरी बोलायला पाहिजेत. बरोबर आहे. आता बबलू इथं आलाय. चल बबलू चल, आम्ही तुला पाहतोय तर आता काहीतरी बोलायला पाहिजे तू. प्रकाश स्ट्राइक इनला असतील आणि गोलंदाजी मार्क वरती अंतिम षटक अविनाशला आपण पाहतोय. खोलवरचा टप्पा होता, रन मिळणार नाहीये. प्रकाशने मात्र स्वतःवरती विश्वास ठेवलाय. उर्वरित 5 चेंडूचा सामना मी करणार हे जणू काही या चेंडूवरती सांगितलं. झोपलाय
मात्र प्रकाश देखील बाद झाले. आणि आता कुंभलवाडी टीमचा जर विचार केला तर 4 बाद 11 धावा. हा मात्र सरळ बाटने केलेला फटका. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल्स झाला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि याच दरम्यान 2 धावेचं अंतर देखील पूर्ण. 2 धावेच्या बरोबरीने 13 धावा फलकावरती एकवटल्या जातील. अंतिम षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवरती अनिकेत एक धावेसाठी प्रयत्न चाललाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? विकेट कीपरकडे फेकी देखील चांगली केली. उचलला फेकला चेंडू विकेटच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि फलंदाज देखील धावबाद झाले. एक धाव जोडली जाईल. 14 धावा फलकावरती एकवटल्या जातील. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण देऊया तिथून डिझेल. अनिकेत देशमुख यांच्याकडनं विवेक देशमुख यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल षटकारांसाठी. ना आता तेवढे बॉल नसतील राहिले दादा. टापकेला बॉलला वसंत यांनी स्वतः गोलंदाज चेंडूवरती पोहोचलेत. एक धाव एकवटली जाईल आणि 1 धावेच्या बरोबरीने धावफलकावरती धावा एकवटल्या जातील. त्या अवघ्याने अवघ्या 14. बाटला स्पर्श झाला. विकेटच्या मागे अजून एक विकेटचं पतन. फलंदाज बाद आणि इथून 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. आणि 3 षटकानंतर जर आपण धावफलकाचा आढावा घेतला तर 15 धावा आपण पाहू शकाल. विजयासाठी 16 धावी पाहू शकाल. चला अतिरिक्त वेळ खर्च करू नका. एक महत्वाची सूचना. 16ची गरज गोलंदाजी मार्कवरती. इथून मात्र मोहन पारदीला आपण पाहू शकाल. 16 धावांचा बचाव होणार का?
की या धावा मात्र सलामीची जोड साकली. मोहन पारधी यांनी जर 2 चेंडूवरती 2 विकेट घेतले तर विवेक देशमुख यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हा फटका सरळ बॅटने केला आहे. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल्स झाला. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल, परंतु अतिरिक्त धाव मात्र मिळत नाहीये. फक्त एकच धाव पहिल्या चेंडूवरती एकवटली जाईल. राहुल आणि अनिकेत अशी सलामीची जोड साकली. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव एकवटली जाते. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कुठलाही त्या ठिकाणी तैनात नाही. एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहू शकाल. चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे. बाट मधनं आलेला चौकार आपण पाहिला. त्यानंतर अगदी खराब फेकी आपण पाहू शकाल. विकेटच्या मागून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव बाईच्या स्वरूपामध्ये एकवटली जाईल आणि सांघिक धावसंख्या पोहोचेल ती 6 या आकड्यावरती. हा तेज तर्रार चेंडू, अशा चेंडूची गरज असेल या क्षणाला टीम कुंभलवाडीसाठी. चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळलाय. अगदी तेज तर्रार चेंडू होता. मोहनचा उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. हा देखील फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स झाला सीमारेषे पलीकडे. पहिल्या षटकाचा इथून विसावला आणि पहिल्या विकेटचं पतन झालं. अगदी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मात्र मोहन पारधी यांनी खराब गोलंदाजी केली, परंतु इथे मात्र पहिल्या चेंडूवरती वसंत यांच्या पहिल्या चेंडूवरती जी विकेटची गरज होती ना ती पद्धतीने तुम्हाला विरुद्ध संघाला रोखावा लागेल. प्रत्येक चेंडू इथून मात्र अगदी विचारपूर्वक करावा लागेल. यावेळेचा पायडल स्लिपचा फटका, एक टप्पा अखेरीस चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी आलेला हा चौकार.
भिंगार टीमचा कर्णधार आपण येऊन थांबायचा आहे इथे. चला डिसिजन पेंडिंग असेल. रनआउट साठी मध्ये आला, स्टंपच्या मध्ये आला म्हणून. नॉट आउट असेल, स्टंप पासून अगदी लांब आहे. चला अनिकेत, आपण 100 रुपयाचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचं आहे आणि विवेक देशमुख आपणच आपल्या शुभ असते ते 100 रुपयाचं कॅश प्राइज गोलंदाजाला द्यायचं आहे. चला भिंगार टीमचा कर्णधार आणि विजय टीम या आपण नाणेफेकीसाठी लगेचच घ्या. विवेक दादा आपणच द्यायचं 100 रुपयाचं कॅश प्राइज